नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर आदरणीय अध्यक्ष असणारे शिवा इंगोले सर, ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि समीक्षक, या सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम अध्यक्षांना आपण सन्मानित करूया. अध्यक्षांना सन्मानित करण्यासाठी मी भानुदास बोराळे साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शाल आणि बुके देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी आलेले प्राध्यापक विजयकुमार गवई. प्राध्यापक विजयकुमार गवई यांचा परिचय थोडक्यात मी आपल्याला सांगतो. आपण घरघर तवाई जात पाटाच्या पारी, यात्मले आली ग बाई मन जात माहेरी, या गीताचे लेखक म्हणजे प्राध्यापक विजयकुमार गवई. सूचना प्रसारण मंत्रालय, नवी दिल्ली येथे गीत नाटक विभाग पश्चिम विभागाचं विभागीय निवृत्त पोलीस क्षेत्रीय संचालक म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. कवी आहेत, लेखक आहेत. साहित्य अर्थात आंबेडकरी साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले आहेत. असे विजयकुमार गवई साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आजच्या पुस्तकाचे लेखक भास्करराव बोराळे यांना विनंती करतो की आपण आजच्या प्रमुख पाहुण्यांचं अर्थात गवई साहेबांचं स्वागत करावं. यानंतर ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट नाना हैरे सर यांचं स्वागत मनोहर तायडे सर यांना करण्याची मी विनंती करतो. मनोहर तायडे सर, आपल्या हस्ते नाना हैरेंचा आपण सन्मान करूया. सेवानिवृत्त समाज कल्याण निरीक्षक खरं तर बोराळे परिवार, या बोराळे परिवाराचे ज्येष्ठ बंधू असणारे भानुदास बोराळे साहेब हे साहेबांचे बंधू आणि मनोहर तायडे साहेब हे त्यांचे मेहुणे, हे कुटुंब आहे. या कुटुंबाचाही आपण या ठिकाणी सत्कार करूया आणि तो सन्मान करण्यासाठी आमचे धम्मदीप बुद्ध विहाराचे अध्यक्ष सावंत साहेब यांना मी विनंती करतो की आपणही यावं आणि या दोघांनाही या ठिकाणी सन्मानित करावं. भानुदास बोराळे साहेब यांना अध्यक्षांच्या हस्ते आपण सन्मानित करूया. आणि राजेश किल्लारे साहेब यांच्या हस्ते आपण मनोज तायडे साहेब यांना बुके देऊन त्यांचाही सन्मान करूया. पुष्पगुच्छ द्या. दोन पाहुणे या ठिकाणी आपण लक्षात घेऊया बंधूंनो. नामांतराचा लढा जेव्हा सुरू झाला त्या नामांतराच्या लढ्यामध्ये 1 ऑगस्ट 1978 रोजी जे दोन आमचे आंबेडकर बंधू, आमचे पॅन्थर त्यावेळेला बळी पडले, त्यामध्ये एक आहेत जनार्दन मवाडे आणि दुसरे आहेत पोशीराम कांबळे. खरं तर 150हून अधिक बळी गेलेत, परंतु या दोघांचं मी मुद्दाम नाव घेतो. जसं त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, स्वतः शहीद झाले, जय भीम साठी त्यांनी प्राण सोडला, परंतु हा इतिहास कुठेतरी आपल्याला जपला पाहिजे आणि तोच इतिहास जपणारं पुस्तक
म्हणजेच आहे नामांतर लढा एक ऐतिहासिक पर्व. मी आदरणीय विजयकुमार गवळे सरांना विनंती करतो की आपण या पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन करावं, प्रकाशन करावं. भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन आणि सर्व मान्यवरांना मानाचा जय भीम, उपस्थितांना जय भीम. मित्रहो, मी औरंगाबादला म्हणजे आताचं संभाजीनगर इथे 1977ला BAच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं म्हणून आंदोलन छेडलं जात होतं, मोर्चे काढले जात होते आणि मागणी रास्तच होती आणि आमची ती त्याच्यात अस्मिता दडलेली होती. कारण बाबासाहेबांचं योगदान मराठवाड्याला खूप लाभलेलं आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेमागे बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे, ते जाणून घेणं जरुरीचं आहे. आणि मी शिकत असताना या सगळ्या गोष्टी अनुभवत होता. मराठवाडा कसा जळला, कसा होरपळला, लोकांचे कसे बळी गेले हे मी अनुभवले आणि स्वतःहून पाहिले, वर्तमानपत्रातून वाचले. मन असं हळहळून जात होतं आणि कुठेतरी वाटत होतं की याच्याबद्दल काहीतरी लिहावं. तरुण पिढीला माहिती पाहिजे की बाबासाहेबांचं योगदान काय होतं, बाबासाहेब म्हणजे काय होते आणि मराठवाडा विद्यापीठ स्थापनामागे काय भूमिका होती हे आजच्या तरुण पिढीला कळायला पाहिजे. या उद्देशाने मी फक्त हा प्रयत्न केलेला आहे, छोटासा प्रयत्न आहे. वास्तविक पाहता नामांतर आंदोलनामध्ये जातीयवादी हे आपल्याला नडत होते, खीळ घालत होते, आंदोलनं उधळून टाकत होते आणि मात्र आपले लोक भीमान्वयी मागे फिरले नाहीत. त्यांनी लढा दिला, कसोशीने झुंज दिली. आता बाबासाहेबांचं योगदान काय होतं मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यामागे, तर त्याचं कारण असं की जेव्हा मराठवाड्यामध्ये पूर्वी विद्यापीठ नव्हतं तर इंटरपर्यंत सर्व विद्यार्थी कॉलेजचे मराठवाड्यातील मग ते कोणीही असो, सवर्ण असो, वंचित असो, दलित असो, त्याने इंटरपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याला पुढच्या शिक्षणासाठी पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागत होतं. आता मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात आणि उस्मानिया संस्थान होतं निजामशाही, त्याचा काय संबंध, तर त्यासाठी इतिहास सांगतो की भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबाद संस्थान जे आहे ते भारतात यायला तयार नव्हते आणि मराठवाडा हा भाग मराठवाडा त्यांनी काबीज केलेला होता, हुकुमशाही चालवली होती. बाबासाहेबांच्या प्रयत्नानेच मराठवाडा मुक्ती संग्राम निर्माण झाला आणि बाबासाहेबांनी 1948 साली हैदराबाद संस्थानमधून त्यांच्या जोखंड्यातून मराठवाड्याला मुक्त केलं. मग आता असं असताना विद्यापीठ का नको, हैदराबादशी का संलग्न ठेवायचं, म्हणून बाबासाहेबांनी दोन्ही शासनांना, हैदराबाद संस्थान आणि महाराष्ट्र शासन दोघांना पटवून दिलं की मराठवाड्याला विद्यापीठ का पाहिजे, हैदराबादला का मराठवाडा विद्यापीठ पाहिजे, हैदराबादला विद्यापीठ का, कारण ते तर कधीच आपल्यापासून मुक्त झाला, पण त्यांच्यापासून मुक्त झालेलो आहोत. मग हे असं का आहे. मग त्यांनी त्याच्या स्वबळावर, बुद्धीच्या बळावर दोन्ही शासनांना पटवून दिलं आणि शेवटी शासनाने शिक्कामोर्तब केलं की मराठवाड्याला विद्यापीठ मंजूर केलं. मग मंजूर केल्यानंतर एक कमिटी बसवली 1957ला. कमिटी बसल्यानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि राज्यपालांच्या सह्या झाल्या, करार झाला, विद्यापीठ मंजूर झालं. विद्यापीठ मंजूर झाल्यानंतर त्याचं उद्घाटन 23 ऑगस्ट 1958ला झालं आणि मराठवाडा विद्यापीठाचं कामकाज सुरू झालं. पण दुर्दैव असं की हे जे सर्व काही बाबासाहेब करून गेले, मात्र विद्यापीठाच्या उद्घाटनाच्या वेळी बाबासाहेब हयात नव्हते. मग आपले लोक तयार झाले की बाबासाहेबांचं एवढं योगदान आहे, मग त्यासाठी विद्यापीठ त्या बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आंदोलन छेडलं गेलं. परंतु जातीवादी लोक याकडे लक्ष देत नव्हते, सरकार लक्ष देत नव्हतं. मग शेवटी आपलेच बडे लोक, नेते, दिग्गज नेते एकत्र आले
एकत्र आल्यानंतर त्यांनी विचारविनिमय केला की काहीतरी केलं पाहिजे, एखादी संघटना उभी राहिली पाहिजे, त्यासाठी झटलं पाहिजे. मग महाड येथे 1970 साली प्रसिद्ध लेखक, विद्रोही लेखक, कवी, साहित्यिक बाबुराव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली महाडला एक बौद्ध परिषद भरवण्यात आली. त्या परिषदेमध्ये विचारविनिमय झाला आणि ठराव मांडला गेला की आपली मागण्या काय आहेत. आपले जातीयता प्रथम नष्ट करणे, पाणवठे ओपन करणे, ह्या गोष्टी वर विचार करण्यात आला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं. हे सगळं ठरल्यानंतर शेवटी संघटनेला नाव काय द्यायचं आपल्या, याच्यावर विचारविनिमय झाला. मग एकाने सांगितलं की अमेरिकेमध्ये जे काळे लोक आहेत ते झटतात, आम्हाला सत्तेत सहभाग द्या, आम्हाला मान सन्मान द्यासाठी झटतात आणि ते लढा पूर्णत्वच नेतात. मग आपल्या संस्थेचे नाव आपण त्याच धर्तीवर, त्यांचं ब्लॅक पॅन्थर नाव आहे, आपण दलित पॅन्थर नाव देऊया. आणि अशा पद्धतीने दलित पॅन्थरची संघटना निर्माण झाली आणि मग लढाला सुरुवात झाली. नेते जमा व्हायला लागले. शेवटी सरकारला पण नमतं घ्यावं लागलं. शरद पवार होते त्यावेळेस मुख्यमंत्री. आणि सर्व झाल्यानंतर नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहात मंजूर झाला, विधान भवन आणि विधान परिषद. आणि नामांतराचं अधिसूचना काढली गेली 27 जुलै 1978 रोजी नामांतर करण्यात आलं. मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नामांतर झालं. परंतु दुसऱ्या दिवसापासून काहीतरी भविष्यात काहीतरी लिहून ठेवलं होतं. नीती म्हणतात, काय म्हणतात ते. जातीवादी लोक चवताळून उठले, अरे हे असं कसं, विद्यापीठाचं नाव कसं काय बदललं, हे होऊ द्यायचं नाही, आपण अजिबात होऊ द्यायचं नाही. आणि विरोध करायला सुरुवात झाली. रस्ते जागोजागी आंदोलन, जाळपोळ करायला सुरुवात केली. शरद पवारांच्या विरुद्ध घोषणा द्यायला सुरुवात केली. आणि शेवटी आंदोलनात चिघळत गेलं, जाळपोळ करण्यात आली. आत्ताच सरोदे साहेबांनी नाव घेतलं. 2 दिग्गज आमचे पुरुष, 2 योद्धे, जनार्दन मवाडे आणि पोचीराम कांबळे, हे लढता 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 मरण पावले. नांदेड जिल्ह्यातली सुगाव येथील जनार्दन मवाळे हे होमगार्डमध्ये होते. अतिशय हुशार होते, लोक त्यांना मानत होते. आणि ते इतर लोकांसुद्धा त्यांना दचकत होते, कारण समोर जर 5-50 लोक आली तरी ते घाबरत नव्हते, त्यांच्याशी सामना करत होते. आणि हीच अडचण या लोकांना होती की आता याला कसा बाहेर काढायचा. यांनी डावपेच रचलं गावातल्या लोकांनी की याच्यामुळे सगळे होतं आहे, तर याला आपल्या काटा काढला पाहिजे. आणि षडयंत्र रचून त्यांनी गावात पार्टी ठेवली. पोलीस पाटील हा बाहेरून आला होता. आता पोलीस पाटीलच त्याच्यात सामील होता. जो रक्षक आहे तोच भक्षक बनलेला होता. ही दुर्दैवाची गोष्ट. मग त्याने प्रसाद म्हणून एक भोजन ठेवलं. तर कोल्हापूरून आलेला, त्याच्यात प्रित्यर्थ एक आपल्या गावाला भोजनदान देऊ यावा. आणि मग त्यांनी गावागावातले लोक बोलवले आणि असे साधारण 2,500 लोक जमा झाले आणि पूर्ण डाव रचला होता. रात्रीच्या वेळेला त्यांनी तो मवाडेला कसंही करून बाहेर काढायचा प्रयत्न केला. आता हा बाहेर कसा निघेल यासाठी एक शाळा आहे, प्राथमिक शाळा, त्या शाळेवर बंदी घातली. शाळा बंद पाडली. बंद पाडल्यानंतर हे मवाळेला समजलं. मवाळे आला बाहेर. मवाळे बाहेर आल्यानंतर त्यांनी नुसतं असं निरीक्षण केलं तर सगळे लोक पळून गेले आणि शाळा चालू झाली. म्हणजे एवढा दबदबा जनार्दन मवाळेचा होता. मग ही आयडिया सुचवली. 2,500 लोक मागवलेच होते, ते टपटपूनच होते. कसा बाहेर निघेल, काय करायचं नाही. आणि शेवटी काळाने हात घातला. रात्रीच्या वेळेला त्याला बोलवलं आणि काय आंबेडकर जयंती, बाबासाहेबांना मानतो, लोकांना चिथावण्या देतो, हे करतो ते करतो, असं करत करत त्यांना सुरुवात केली मारायला. पण एकटा मावाडे 500 लोकांचा सामना करत होता. पण किती सामना करणार. शेवटी गेला आणि मग एकच हळहळ झाली आणि तो पहिला बळी ठरला, जनार्दन मवाळे. त्याच दरम्यान नांदेड जिल्ह्यातच पिंभुर्णी गावामध्ये एक आपले बंधू मातंग समाजाचे पोचीराम कांबळे
या पोचराम कांबळेला सगळे लोक मानत होते. मातंग समाज आणि बौद्ध समाज हे एकत्र गुण्यागोविंदाने नाचत होते आणि पोचराम कांबळेच्या प्रमाणेच सगळं चालत होतं. जयंती कशी साजरी करायची, काय करायची, हे सगळं नियोजन पोचराम कांबळे करायचे. तर मग लोकांनी त्याला पण घेरला असंच षडयंत्र रचून रात्रीच्या वेळेला. आणि म्हणलं की अरे आंबेडकर जयंती मनवतोस, मनवशील का आंबेडकर जयंती, बोल जय भीम बोलतोस, म्हण मी जय भीम बोलणार नाही. तर तो हटला नाही, मी जय भीम बोलणार, बोलणार म्हणजे बोलणार. तर त्याच्यावर पण असे जसे एखाद्या वाघावर कुत्रे कसे पिसाळून धावून येतात तसे त्याच्यावर धावून आले आणि त्याला घाव, त्याचे 57 घाव अंगावर झेलले त्याने. आणि शेवटी घाव झेलता झेलता प्राण सोडला. आणि प्राण सोडता सोडता जय भीम म्हणून प्राण सोडला. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत प्राण सोडला. मग 14 जानेवारी रोजी 1994 रोजी बाबासाहेबांचं नाव दिलं, परंतु नामांतर न होता नाम विस्तार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झालं. आणि मग लोकांना एक विजय जल्लोष लोकांनी साजरा केला. दरवर्षी औरंगाबाद येथे 14 जानेवारीला आपले बौद्ध बांधव अनुयायी जमतात, मोठ्या संख्येने आदराने त्या गेटवर नमन करतात आणि आपला आनंद दिवस साजरा करतात. हा प्रकार होता, इतिहास आहे हा. आणि एवढ्यासाठीच लिहिलं मी हे, की आजच्या पिढीला, तरुण पिढीला हे कळालं पाहिजे, हे माहिती झालं पाहिजे की काय प्रकार होता हा विद्यापीठ स्थापनेमागे आणि बाबासाहेबांचं नाव का पाहिजे होतं. हे आज पाठीमागे माझी भूमिका मांडली होती आणि ही मी लोकांसमोर ठेवली आहे. तरुणांनी याचा बोध घ्यावा अशी मी विनंती करतो. जय भीम, जय संविधान. प्रथम आपल्या सहनशीलतेला मी सॅल्यूट करतो, नम्रपणे सॅल्यूट करतो. नामांतर लढा एक ऐतिहासिक पर्व या पुस्तकाचं प्रकाशन मगाशीच झालं. आणि हे पुस्तक जेव्हा माझ्या हाती पडलं तेव्हा माझ्या मनामध्ये जे अंतरंगी भावविश्व आहे त्या भावविश्वामध्ये मी स्वतःला पाहत होतो. सेल्फ इंट्रोस्पेक्शन. मला जर वामनदादा कर्डकांच्या 2 ओळी मला आठवल्या, तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. जर भीमाई आमच्या जीवनात उतरली नसती तर आम्ही या ठिकाणी एकमेकांना भेटलोही नसतो, एकमेकाचा संवाद आम्हाला साधला गेला नसता. मित्रहो, मिलिंद कॉलेज ज्याला आपण संघर्ष भूमी म्हणतो, ज्याला चैतन्य भूमी म्हणतो, ज्याला संस्कार भूमी म्हणतो, ज्याला शिक्षण भूमी म्हणतो, आणि कधी कधी असं वाटतं की जर ही भूमी नसती तर बाबासाहेबांच्या शब्दांची आठवण होती मला. मिस्टर गांधी, आय हॅव नो मदरलँड. बाबासाहेब म्हणाले होते, माझी मातृभूमी कोणती आहे, मला सांगा, माझी मातृभूमी कोणती आहे. असे थक्क करणारे जे संवाद आहे मित्र, त्या काळामध्ये ज्या लोकांनी आम्हाला बरंच काही दिलं, यात एक संवाद दिला. तर अधिक काही मी न बोलता, नामांतर एक पर्व, ऐतिहासिक पर्व, या पुस्तकाचे जे लेखक आहेत, मला एक प्रश्न पडला मगापासून की बोराळे नावाच्या या व्यक्तीला, पूर्णच परिवाराला निसर्गानं काय बहाल केलं. मला एक प्रश्न पडला आणि ते प्रश्नाचं उत्तरही मला मिळालं की इतकी सामाजिक जाणीव, सामाजिक भान असलेला हा परिवार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या कॉम्प्युटरच्या युगातही
नातं नावाचा जो प्रकार असतो, त्या नातं नावाच्या प्रकाराला ते प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जपून ठेवत आहे. याचं कौतुक केल्याशिवाय मला काही राहत नाही. म्हणून या परिवाराचं मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. मित्र हो, इतिहास कोण आहे लिहणारा? इतिहास कोण आहे लिहणारा? गुरुजी म्हणले पुराणो काव्य पुस्तक. मी पुस्तक काढलं. गुरुजी म्हणले हा आहे भूगोल आणि हा आहे इतिहास. मी म्हटलं गुरुजी, त्या भूगोलाच्या पुस्तकात माहीत 14 अर्थ हे कुठं आहे जरा सांगा. आणि इतिहासाच्या पुस्तकात कोण आहे इतिहास लिहणारा? माझा आजा, माझा पंडला, माझा बाप कोणीच नाही. अरे तेव्हाच कळलं मले की तुमचा भूगोल आहे वांझोटा, तुमचा इतिहास आहे वांझोटा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या हाती लेखणी दिली. आता मी इतिहास लिहिणार, मी इतिहास लिहिणार. याचा जन्म यातूनच तर झाला, दुसरं काय केलं? या पुस्तकाचा जन्म जो झाला त्याच तर लेखणीच झाला. मित्र हो, कालची दंगल करून गेली मंगल, मंगल अंगल मंगल, दंगलीचं झालं नामांतर. कालची दंगल करून गेली मंगल, मंगलीचं झालं, दंगलीचं झालं नामांतर, अंतर मंतर, धर्मांतर, सत्तांतर. त्या नामांतराच्या काळामध्ये जे काही आम्ही जवळजवळ 13 दिवस मी जेलमध्ये होतो मित्र. आणि स्कॉलरशिपचं जेव्हा आंदोलन झालं त्याही काळामध्ये मी जेलमध्ये होतो. तर हे जे मिळालं, ही शक्ती कुठून आली मला? ही शक्ती मला जी आली किंवा हे लेखनाची प्रेरणा जी मिळाली, तर फक्त आणि फक्त त्या भूमीमध्ये, ज्याला आपण म्हणतो नागसेन वनभूमी. नागसेन वनभूमीचा जन्म झाला नसता तर इथपर्यंत आमची पावलं दुडली नसती, आम्हाला चालण्याचं बळ नसते मिळालं. हा संवाद जो आहे मित्र, हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मी पुन्हा पुन्हा बोराडे परिवाराला धन्यवाद देतो की हा संवाद सतत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जागृत ठेवा. कारण तुमच्याकडे शब्द आहेत, तुमच्याकडे फिलिंग्ज आहेत, तुमच्याकडे बरंच काही आहे. तर हे सगळं वाटत फिरा. याच्यानंतर माझी एक अशी कल्पना आहे मित्र, बघा आता मी दादांचा आवाज ऐकला, किती सुंदर आवाज आहे, भारदस्त आवाज. मी अधिक काही बोलणार नाही, फक्त एक सूचना करेल मी. हे पुस्तक मराठवाडा विद्यापीठाच्या आणि भारतातले जेवढे काही विद्यापीठ असतील या विद्यापीठापर्यंत हे जायला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. मी पुस्तक लिहिलं, हल्ली काय झालं, कॉम्प्युटरनं आणि त्या व्हॉट्सअपनी माणूस हैराण होऊन गेला. मग याचं काय करणं? हा इतिहास आहे. इतिहास कोण आहे लिहणारा? माया बाप माया पंजा मला दिसलाच नाही, तवाच कळलं तुमचा इतिहास आहे वांझोटा, तुमचा भूगोल बी आहे वांझोटा. मी इतिहास लिहिणार. हा इतिहास लिहिला गेला. आता याचं काय व्हायला पाहिजे मी थोडक्यात सांगतो की जे व्हॉइस आहे, व्हॉइस जसा आपला आवाज आहे, आपल्या आवाजासारखे 4-5 आवाज मिळून आपण काय करू, प्रत्येक अगदी प्रस्तावनेपासून मनोगत जे आहे त्यांचे लेखकांचे जे अनुभव आहेत त्या अनुभवाला समाजापर्यंत जाण्यासाठी एक गोष्ट आहे ती म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग करणं, ते नाट्यमय करणं, त्याला एक दर्जा देणं. हा दर्जा देण्याचं काम मी मीडियात असल्यामुळं माझ्याकडून सहज होऊ शकेल, पण त्याला तुमचीही साथ राहील. हे पुस्तक प्रत्येकाच्या घराघरात जायला पाहिजे मित्र. आणि ज्या तरुणांसाठी मला एक खंत आहे, माझी एक खंत आहे, सुंदर बुद्धविहार आहे, बुद्धाची प्रतिमा आहे, बाबासाहेबांचा फोटो आहे, नमोतस्स भगवतो ही प्रार्थना आहे. नवीन पोरं दिसतात तिथं काय
ही जी खंत उभी केली होती आपण अगदी बरोबर आहे. नवीन तरुण पिढी ज्यांच्यासाठी हे लेखन केलं त्याच्या हाती हे पुस्तक गेलं पाहिजे, त्याच्या हाती हा आवाज गेला पाहिजे त्याच्या कानामनापर्यंत. हे करण्याची जबाबदारी केवळ आम्ही जी मंडळी आहोत जी रिटायर्ड झालेली आहे त्यांचीच नाही आहे. तर या पिढीला मी काय देणार याचा अभ्यासपूर्ण मांडणी झाली पाहिजे. तो कसा लोकांपर्यंत पोहोचेल, लोकांच्या काळजापर्यंत कसा पोहोचेल याचा विचार करून हे जे आहे धन आपल्याला दिलेलं बोराळींनी, या धनाचा वाटप कसा करायचा. तर आता सांगितलं मी प्रत्येक एक प्रस्तावना घ्यायची, प्रस्तावनेत 2-3 पात्र राहतील ते वाचतील. माझे मित्र भास्कर देवचंद बोराळे यांनी नामांतर लढा ऐतिहासिक पर्व या त्यांच्या पुस्तकासाठी मी प्रस्तावना लिहिली. लगेच नानांचा फोन. असं आपल्याला करता येईल आणि ते सहज शक्य आहे. म्हणून याला आपण असं बंदिस्त न ठेवता याला आपण एक दृश्य आवाज या टेक्निकचा वापर करून आपण ते करू शकतो. आणि मित्र हे जे पुस्तक आहे या पुस्तकात जे विचार आलेले आहेत तरुण पिढीसाठी ते विचार प्रत्येक घरात जपणे आवश्यक आहे. या विहाराचं मी सांगत होतो की मी विहारात जातो, छान पांढऱ्या शुभ्र साड्या नेहमी मी बोलत असतो, माझी ती खंत आहे. तिथे कोण दिसतं आपल्याला, रिटायर्ड लोक, वृद्ध लोक, आमच्यासारखे जे काही विचार करतील तशा प्रकारचे लोक, पण थकलेले लोक. आमचा कोणी विचार करणार की नाही की नव्या पिढीला आपण देणार म्हणजे नेमकं काय देणार हे आपल्याला नक्की करावं लागेल की आपण या लोकांना काय देऊ शकतो, कसं देऊ शकतो, याला देण्यासाठी काय करावं लागेल याचा आलेख आपल्याजवळ राहायला पाहिजे. आणि नक्कीच बोराळे परिवार हा तो आलेख तयार करतील. त्याला आमच्यासारखं खरं म्हणजे नाते होते. अहो मला तर आश्चर्य वाटलं, इथं फरका कोणीच नाही दिसत. सर्व नातेवाईक, तायडे काय, अहिरे काय, खैरनारांचा मी उल्लेख करेल. खैरनार सर माझे गुरुजी. एका नाटकात अक्षांश रेखांश या नाटकामध्ये मी विकासची भूमिका केली होती आणि माझी आई झाली होती मिसेस खैरनार, माझ्या गुरुजींची पत्नी. तेच नातं आहे आमचं. ती मला मुलगा मानते. हे कुठून मिळालं आपल्याला. आपण बरोबर म्हटलं की संस्कारानं, आईवडिलांनी दिलेल्या संस्कारानं ते आपल्याला मिळालेलं आहे. त्याचं जतन करणं आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला आवाज कसा जाईल याचा आपण विचार करायला पाहिजे. मित्रो, मी पुनश्च एक बार या पुस्तकामध्ये खूप काही आहे आणि मी धन्यवाद देतो लेखकाला की त्यांनी बापूराव जगताप, फ.मु. शिंदे, रावसाहेब कसबे, आम्ही सर्व एकत्र होतो जेलमध्ये. बरीचशी नावं या ठिकाणी मी सांगू शकतो. तर हे जे काही विस्मृतीत गेलेले क्षण आहेत आपले, पुन्हा आपण नव्यानं त्याला उजाळा द्यायचा आहे आणि हे आपलं पहिलं पाऊल आहे. या पावलाला मी शुभेच्छा देतो आणि आपण भक्कमपणे वाटचाल कराल त्या पावलावर आणि त्या बुद्धीवर माझा विश्वास आहे. कारण ते बाबासाहेबांची देणगी आहे, ती बाबासाहेबांनी दिलेलं आहे. मी अधिक काही न बोलता मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझ्या हस्ते प्रकाशन केलं, त्याबद्दल मी माझ्या परिवारातर्फे मी थांबतो. सर्वांना जय भीम आणि शुभेच्छा. माझ्या जय भीम सगळ्यांना. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो, प्रणाम करतो. आदरणीय भंतेजी द्वय या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही मी वंदन करतो. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष
पत्रकार, कवी, लेखक आणि आमचे स्नेही शिवा इंगोलेजी, ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालंय आजचं, ते आदरणीय प्राध्यापक विजयकुमार गवईजी. आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खूप चांगलं होतं या. ते आमचे आदरणीय सरोदेजी. या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या परिवारातला एक सदस्य ॲडव्होकेट नानासाहेब आहिरे आणि ज्यांनी हे पुस्तक लिहिलं ते आमचे धाकटे बंधू आयुष्यमान भास्करराव देवचंद बोराळे, ज्यांना आमच्या परिवारामध्ये बापूसाहेब असं टोपण नावाने ओळखतो, आम्ही त्यांना संबोधतो. त्यांच्या धर्मपत्नी आयुष्यमती भावना बोराळे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालेला मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, नामांतर लढा एक ऐतिहासिक पर्व. नामांतराचं आंदोलन किंवा नामांतराचा लढा हा केवळ लढा नव्हता, केवळ आंदोलन नव्हतं, तर तो एक इतिहास होता. ती एक क्रांतिकारी घटना आहे. सरोदेजींनी आणि भास्कर बापूंनी सगळा इतिहास सांगितला. खरं काय माहिती आहे का, दीन दुबळ्यांच्यासाठी आणि महारमांगांच्या पोरांच्यासाठी बाबासाहेबांना काय रे बाबा तिथे मिलिंद महाविद्यालय निर्माण करायची आणि स्थापन करण्याची आवश्यकता होती. शिक्षणाच्या अनेक व्याख्या आहेत. एज्युकेशन इज द वे ऑफ लाईफ. शिक्षण ही एक जीवन प्रणाली आहे. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास, मग त्याचा सामाजिक विकास, आर्थिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास. शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. बाबासाहेबांचं म्हणणं असं की शिक्षण म्हणजे संधी देणं. ज्याला चालता येत नाही त्याला चालायला लावणं, ज्याला बोलता येत नाही त्याला बोलायला लावणं. ज्याला उठता येत नाही त्याला उठवणं, असा उठवणं की त्याने उठाव केला पाहिजे. आणि म्हणून या गरिबांच्या मुलांना, या महारमांगांच्या मुलांना, या दीनदुबळ्यांना शिक्षणाची संधी दिली पाहिजे. शिक्षण म्हणजे संधी देणे, आणि ही संधी उपलब्ध करून देण्याचं काम 1950 मध्ये औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर, तिथे बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्याचा इतिहास सरोदेजींनी सांगितलाय, भास्कर बापूंनी सांगितलाय. त्या पायाभरणीला गोविंदभाई श्राप आणि माणिकचंद पहाडिया, बरोबर ना, त्यांनीच विचारलं होता ना प्रश्न की बाबा की अशा प्रकारचं कॉलेज तुम्ही या ठिकाणी काढताय बाबासाहेब, हे चालेल की नाही. तर त्यावेळेला त्यांनी इच्छा व्यक्त केली होती, कॉलेजच काय, या परिसरामध्ये, या मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं विद्यापीठ झालं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आता नामांतर हा जो लढा आहे ना, मगाशी नानाने उल्लेख केला की नामांतराचा लढा हा आमच्या अस्तित्वाचा लढा होता. हा आमच्या अस्तित्वाचा आणि अभिमानाचा लढा होता, आमच्या अस्मितेचा लढा होता. आणि बाबासाहेबांनी जो काही आम्हाला उपदेश केला, बाबासाहेबांनी आमच्या पुढे जो काही आदर्श निर्माण केला,
बाबासाहेबांनी जे काही शैक्षणिक कार्य केलं त्या कार्याला सलामी देणारा हा लढा होता, त्या कार्याच्या पुढे नतमस्तक होणारा हा लढा होता, हे आंदोलन होते, ही क्रांती होती. (1958) मध्ये बाबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे ते विद्यापीठ स्थापन झालं, मराठवाडा विद्यापीठ. मग यांनी सांगितलं की बाबा कोणकोणती नावं त्या विद्यापीठाला द्यावीत, अशा प्रकारचे प्रस्ताव आले वगैरे वगैरे. 60 मध्ये कोल्हापूरचं छत्रपती शिवाजी विद्यापीठही निर्माण झालं. आणि मग इतक्या मोठ्या कालावधीनंतर 78 मध्ये विधिमंडळ ठराव पास झाला की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे. त्यावेळेला योगायोगाने मुख्यमंत्री शरद पवार. इकडे विधिमंडळामध्ये ठराव मंजूर होत असताना औरंगाबाद, नांदेड, परभणीमध्ये शहरं जळत होती, दलितांच्या झोपड्या उद्ध्वस्त होत होत्या, त्यांच्यावर लाठी हल्ला होत होता. बंधू भगिनींनो, नामांतराची ही क्रांती, नामांतराचं हे आंदोलन, नामांतराचा हा लढा ऐकल्यानंतर, त्याचं विवेचन केल्यानंतर, ते पुस्तकातनं वाचल्यानंतर तुम्हा आम्हाला एक अभिमान वाटतो, तुम्हा आम्हाला एक जागरूकता निर्माण झाल्यासारखी वाटते. का त्याची अनुभूती आपण घेतलेली नाही आहे. या ठिकाणी जे बसलेत ना, हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, बहुसंख्य 80%. माझ्या सकट हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ना, हे नामांतराचा लढा सुरू असताना 25 ते 35 वयोगटामध्ये होते. बापू आणि नाना त्यावेळेला जिथे शिकत होते, त्याने हे प्रत्यक्ष जेव्हा अनुभवलं, ती अनुभूती घेतली. आम्हाला फक्त अभिमान वाटला, आमची छाती फटफट फुगली. पण मी बोलत असताना नाना आणि भास्कर बापूच्या अंगावर रोमांच येत असतील याची कल्पना तुम्ही करा की त्यांनी ते अनुभवलेलं आहे. 16-17 वर्ष लढा चालतो. अरे, ज्या एका माणसाने जगातल्या सगळ्या विद्यापीठातल्या डिग्र्या आत्मसात केल्या, त्याचं नाव द्यायला तुम्हाला इतकी विवंचना झाली, इतका त्रास वाटायला लागला. अरे, आमच्यासाठी तर बाबासाहेब हेच चालतं बोलतं, विद्यापीठाने कसलं नाव करताय तुम्ही. 94 साली नाम विस्तार झाला. हरकत नाही, म्हणजे मराठवाडा तर होतच ते, पण बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळालं, ही अतिशय आनंदाची, अतिशय अभिमानाची आणि विजयाची अशी ही घटना घडली. बाबासाहेबांच्या महाडच्या क्रांतीनंतरचा हा सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन केलेला संघर्ष होता. हे बाबासाहेबांना केलेलं अभिवादन होतं. आजही तो जो त्या ठिकाणी आर्च केलेला आहे ना, ते काय म्हणतात त्याला, ते कमान, हा कमान, त्या कमानीची पूजा केली जाते 14 जानेवारीला. ही आमची श्रद्धा आहे. माझे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक आदरणीय शिवाजीजी इंगोले, हे पुस्तक ज्यांच्या हस्ते प्रकाशन केलं ते प्राध्यापक विजयकुमार गवई सर, मंचावर उपस्थित असलेले भंतेजी, आमचे मोठे बंधू भानदास बोराडे साहेब, स्टेजवरती उपस्थित असलेले लेखक, सौ लेखक म्हणेल मी त्यांना आता, आमच्या वहिनी, त्यांचंही स्वागत. जे हे आज ज्यांच्या परीने, ज्यांनी या सर्व गोष्टीमध्ये हे या पुस्तक येण्यामागे ज्यांची एक भूमिका आहे आणि ज्यांनी सहकार्य केलं ते तायडे साहेब. तायडे नसते तर कदाचित हे पुस्तकच आलं नसतं. आणि म्हणून तायडेंचं मी हार्टली, म्हणजे मी स्वतः एक स्वागत करतो. मित्रांनो, हा कार्यक्रम
हा नुसतं पुस्तक प्रकाशनाचा नाही आहे. कारण ज्या विषयावरती भास्कर बोराळेंनी लिहिलेला आहे तो विषय आंतरराष्ट्रीय क्षेत्रापर्यंत गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक शांत का राहत नाहीत? हे एक वैचारिक असं पर्व आहे आणि ज्या पर्वाला जगातल्या लोकांनी मान्यता दिली आहे. ज्यावेळेस ही मागणी पुढे आली त्यावेळेस लोक असं म्हणायचे की कशाला पाहिजे बाबासाहेबांचं नाव. त्या लढ्यामध्ये जे ॲक्टिव्हली होते तो लढा ज्यांनी ज्यांनी बघितला ज्यांनी ज्यांनी चालवला त्या लढ्यातले एक दोघंही नेते म्हणजे गवई सर सुद्धा त्यातले एक ॲक्टिव्ह मेंबर होते आणि शिवाय इंगोले सुद्धा त्यातले एक ॲक्टिव्ह मेंबर होते. विदर्भातनं जो सर्व मार्च आला मराठवाडा आणि विदर्भातल्या म्हणजे गवई सरांकडे एक स्कूटी होती त्यावेळेस. विजयकुमार गवईंकडे एक शबनम असायची आणि त्या शबनमवरती त्या स्कूटीवरती ते सर्व औरंगाबाद आणि मराठवाडा त्यांनी पिजून काढलेला आहे. या पुस्तकाला लाभलेली माणसं ही सुद्धा त्या चळवळीमध्ये ॲक्टिव्ह होती. कारण गवई सरांचा आवाज जसा आहे तसा गवई सरांच्या कवितेतनं आणि त्यांच्या आवाजातनं आणि त्यांच्या गाण्यातनं जी माणसं पेटायची ती आम्ही स्वतः बघितलेली आहेत. भास्कर बोराळे आणि आम्ही मिलिंदच्या हॉस्टेलमध्ये एकत्र होतो. आम्ही एका रूममध्ये राहिलो. म्हणजे ती कल्पना कोणी करणार नाही. आम्ही स्वतःच भाकरी बनवून बनवायचो आणि जेवायचो. भास्करच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर खूप काही आहे. कारण ज्या पद्धतीनं म्हणजे मी पहिल्यांदा मुंबईत जर आलो असेल तर मी भास्करकडे झालो. तोपर्यंत मी मुंबई बघितलेलीच नव्हती. आमच्या त्या मावशी अक्षरशः कारवेच्या म्हणजे एक छोट्याशा घरामध्ये राहत होत्या. पण या फॅमिलीने दिलेलं प्रेम हेच मुळात आंबेडकरी चळवळीतनं आलेलं आहे. हे भामदास दादा जे असतील ज्या माणसाने म्हणजे आमच्या समोरचे ते आदर्श आहेत. आता कदाचित कोणाला पटणार नाही किंवा आता नवीन जनरेशनला ते माहिती नसेल पण त्यांच्याकडे बघून आम्ही मोठे झालो. ते ऑफिसर झाले पहिले शिक्षक होते पण आमच्या वहिनी ज्या समोर बसलेल्या आहेत मंगलाताई त्यांनी त्या काळी आम्हाला दिलेलं प्रेम आणि वाढवलेल्या या सर्व बंधूंना म्हणजे सर्व मुलांना म्हणजे त्यांच्या मुलासारखीच होती खरं ती आणि मीही त्यातला एक होतो. हे संस्कार येतात कुठं. भास्कर बोराळे या पुस्तकाला प्रेरित कसं होतं लिहायला याच्यामध्ये काहीतरी असतं आणि ते असण्याचं क्षेत्र जे काही आहे ते आहे त्यांचे आईवडील होते आणि त्यांच्यानंतर भानुदास बोराळे आहेत. बेबीसुद्धा इथं बसलेली आहे त्यांची बहीण ज्या बहिणीने अतिशय कष्ट करून म्हणजे मी तर खरा परका माणूस होतो म्हणजे परका इन द सेन्स मित्र होतो त्यांचा. पण ज्या पद्धतीने ज्या प्रेमाने ह्या सर्व लोकांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आम्हाला वागवलं ते वागवण्याची पद्धत म्हणजे मी अण्णांना म्हणजे त्यांच्या वडिलांना मी स्वतः बघितलेलं आहे. मला ते मुलासारखं वागायचे. अण्णा अतिशय हुशारग्रस्त होते आणि अतिशय प्रेम करणारे होते आणि त्यांनी म्हणजे आमच्या मावशींनी ती मावशीचे त्यांचे डायलॉग आजही मला आठवतात. एवढ्या संघर्षवत लाईफमध्ये सुद्धा त्यांनी आंबेडकरिझमचं जे तत्त्वज्ञान होतं ते त्यांनी सोडलेलं नव्हतं आणि ही प्रेरणा ही भास्करला झोपू देत नव्हती. ही जी भूमिका असते ही प्रेरणा माणसाच्या मनामध्ये येते. आम्ही औरंगाबादमध्ये शिकत असताना म्हणजे मला सांगायला थोडंसं हे वाटेल पण आम्ही शर्टसुद्धा सारखा घेतला आहे आणि आम्ही सारखे शर्ट घालून फिरायचो. अनेकदा लोक आम्हाला बॅटवाले म्हणायचे. म्हणजे मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की तुम्ही कमिटमेंट कशी असते आणि कमिटमेंटसाठी जे काही संस्कार लागतात ते घरातनं यावे लागतात आणि ती संस्कार भास्करवरती असेल त्याच्या सर्व भावांवरती असेल बहिणींवरती असेल ते त्यांच्या आईवडिलांमुळे मिळालेलं आहे. मी थोडंसं आणखी थोडंसं सांगेल की ह्या भास्करला जी साथ मिळाली ती खऱ्या अर्थाने थोडंसे तायडे फॅमिलीतनं मिळाली आणि चांगली मिळाली. मीच जगातल्या सर्वच महामानवांना वंदन करतो.
या निमित्त ज्यांच्या हस्ते या नामांतर लढा एक ऐतिहासिक पर्व या पुस्तिकेचं प्रकाशन झालं ते माझे ज्येष्ठ मित्र आणि सुप्रसिद्ध लेखक, कवी, कलावंत प्राध्यापक विजयकुमार गवई ज्यांचं असं सुंदर भाषण झालं. या निमित्तानं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट नानासाहेब अहिरे, मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त जनसंपर्क आपला शिक्षणाधिकारी बोराळे साहेब, या पुस्तिकेचे लेखक भास्कर बोराळे, आमचे मामाजी मनोहरराव तायडे, प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत प्राध्यापक विजयकुमार गायकवाड, त्यांच्या सुविद्ध पत्नी गवई साहेब आहेत, हांडोलेजी आहेत आणि या ठिकाणी बरीच या परिसरातली जाणकार मंडळी आहे. मी आपला फारसा वेळ घेणार नाही. हे मान्य आहे मला की आज फार उपलब्धी होते आहे की मी प्रत्यक्ष या नामांतराच्या चळवळीमध्ये ग्रासरूट काम केलेलं आहे. नामांतरवादी जी केंद्रीय कृती समिती होती, प्राध्यापक अरुण कांबळेंच्या अध्यक्षतेखाली, त्या कृती समितीचा मी विदर्भ प्रतिनिधी होतो. शरद पाटील, बाबा आढाव, अंकुश बालेकर, ही मंडळी आम्ही विदर्भामध्ये सर्व काम करत होतो. ते 6 महिने 7-8 महिने कसे गेले काही कळत नाही. तो इतिहास हा स्वतःचा गौरव करण्याचा इतिहास होईल, पण त्या इतिहासात जाणार नाही. त्या संबंधीची माहिती सगळी या पुस्तकामध्ये आलेली आहे. मी फक्त एका बौद्धिक दृष्टीनं तुमच्यासमोर 2-3 मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो. नामांतराचा संघर्ष का निर्माण झाला, त्याच्या पाठीमागे एक फार मोठं तत्त्वज्ञान आहे आणि ते भारतीय तत्त्वज्ञानाच्या संबंधित ते भारतीय तत्त्वज्ञान आहे. आपल्या देशामध्ये जीवन जगण्याच्या 2 पद्धती आहेत. एक ईश्वराकडे नेणाऱ्या मार्गाचा अवलंब करणारा समाज जीवन आणि दुसरी माणसाकडे नेणारी जीवन पद्धती. अशा प्रकारच्या 2 जीवन पद्धती आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आहेत. आपण 1956 साली ईश्वराकडे नेणाऱ्या मार्गाचा अवलंब सोडला आणि माणसाकडे नेणाऱ्या मार्गाचा अवलंब आपण केला, स्वीकार केला. हा संघर्ष नामांतराच्या मुळाशी होता. हा संघर्ष द्वैत आणि अद्वैत यांमधला संघर्ष आहे. आताच्या भाषेत बोलायचं झालं तर हा संघर्ष स्पष्टपणे मनुवाद आणि बुद्धवादांमध्ये हा संघर्ष आहे. आणि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नामांतराची जी काही लढाई आहे, जी काही समीक्षा आहे, त्या चळवळीची समीक्षा करायची आहे. ती समीक्षा आपल्याला आता उघडपणे करता येते. या माझ्या विधानावरून तुमच्या असं लक्षात येईल, हे नामांतर मग घडवलं कोणी आणि या नामांतराची संघर्षाची प्रेरणा जोडली कोणी, या दोन्ही गोष्टीचा अवकाश तुम्हाला समजायला सोपा जाईल. काय आहे मित्र, मला एक कथा आठवते. वैदिक वाङ्मयामधली एक कथा आहे. एक गुच्छमत नावाचा ब्राह्मण होता. ही कथा मी नेहमीच सांगतो कारण ती फार मला आवडलेली कथा आहे आणि या कथेचं मूल्य कधी नष्ट होणार नाही, म्हणून मी ती वारंवार सांगतो. गुच्छमत नावाचा ब्राह्मण होता आणि या गुच्छमत नावाच्या ब्राह्मणाच्या कानावर अशी वार्ता गेली की एक राजपुत्र हे सगळं राजवैभव सोडून या संबंध जगातल्या मानवाला दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग शोधतोय. त्यासाठी हा राजपुत्र घराबाहेर पडलाय. हा कोण राजपुत्र आहे, याला भेटलं पाहिजे, त्याच्याशी चर्चा केली पाहिजे, अशा प्रकारची इच्छा या गुच्छमताच्या मनामध्ये निर्माण झाली. पण हा गुच्छमत काही साधा माणूस नव्हता, तो महापंडित होता. त्याला या संबंध ब्रह्मांडाचं ज्ञान, आता ब्रह्मांड हा शब्द माझा नाही आहे पण वापरावा लागतो, या संबंध युनिव्हर्सचं ज्ञान, ब्रह्मांडाचं ज्ञान त्याला होतं. वेद पठणांमध्ये तो पारंगत होता, म्हणजे तो महापंडित होता. आणि त्याला इच्छा निर्माण झाली की जो हे संबंध ईश्वर त्याग केलेला आहे असा एक राजपुत्र घराबाहेर पडतो, त्याला भेटलं पाहिजे. तशातच त्याच्या कानावर दुसरी वार्ता पडली की हा राजपुत्र एका गावामध्ये आपलं प्रवचन देण्यासाठी येतो आहे. त्या गावामध्ये हा एक गुच्छमत गेला, प्रेक्षकांमध्ये बसला आणि तथागत जेव्हा उभे राहिले आपलं प्रवचन द्यायला, तेव्हा हा प्रेक्षकांमधून गुच्छमत उभा राहिला आणि म्हणाला की हे राजपुत्र, हे तथागता, तू ज्या सिद्धांतांसाठी बाहेर पडलेला आहेस,
ज्या ध्येयासाठी बाहेर पडलेला आहेस त्याबद्दल तू आधी मला सांग. गुच्छमदाने अतिशय नम्रपणे तथागताला प्रश्न विचारला की माझ्या मनामध्ये काही शंका आहेत, काही प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये, त्या शंकांचं निरसन कर, त्या प्रश्नांची उत्तर दे आणि मग तू तुझं प्रवचन करायला प्रारंभ कर. तथागताने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला बसण्याचा इशारा दिला. विचारात गुच्छमत बसला. पुन्हा ठरल्याप्रमाणे तथागत दुसऱ्या गावामध्ये आपलं प्रवचन करायला गेले आणि गुच्छमत त्याच्या पाठीमागेच पडलेला होता तथागतांच्या. गुच्छमध्ये पुन्हा त्याच गावात गेला, प्रेक्षकांमध्ये बसला आणि जेव्हा तथागत उभे राहिले आपलं प्रवचन करायला तेव्हा पुन्हा हा गुच्छमत प्रेक्षकांना उभा राहतो आणि कालच्या सारखीच पुनरावृत्ती करतो की मी तथागता तुला विचारतो आहे की माझ्या मनामध्ये काही शंका आहेत, काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं दे, त्या शंकांचं निरसन कर. तेव्हाही तथागतांनी त्याला बसण्याचा इशारा केला. असं अनेकदा घडलं. गुच्छमदार खूप राग आला की मी त्या पोट तिडकीनं या तथागताला प्रश्न विचारतो आहे, हा तथागत माझ्या प्रश्नांची उत्तर देत नाही. त्याने मनाशी ठरवलं की आता मी जोपर्यंत तथागत माझ्या प्रश्नांची उत्तर देणार नाही, माझ्या शंकांचं निरसन करणार नाही, तोपर्यंत मी या तथागताचं एकही प्रवचन होऊ देणार नाही. हा पवित्रा त्या तथागत गुच्छमदाने घेतला आणि पुन्हा एका गावात ठरल्याप्रमाणे तथागत गेले, उभे राहिले. हाही प्रेक्षकांमधून उभा राहिला आणि विचार देशाने संतापाने अतिशय रागाने हा प्रश्न विचारू लागला की मी तथागता तुला सतत विचारतो आहे की माझ्या मनामध्ये काही शंका आहेत, काही प्रश्न आहेत. तथागताला असं वाटलं हा फार रागावलेला आहे. तथागताने त्याला जवळ बोलवलं, त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं की गुच्छमदा विचार, काय तुझ्या मनामध्ये प्रश्न आहेत, काय तुझ्या मनामध्ये शंका, विचार. गुच्छमत सांगू लागला, विचारू लागला की तथागत सांग ही पृथ्वी कोणी निर्माण केली, हे चंद्र, हे सूर्य, हे तारे, हे विश्व हे कोणी निर्माण केलं, अशा प्रकारचे 14-15 प्रश्न तथागताने आपल्या गुच्छमताने तथागताला विचारले. पुन्हा तथागताने त्या डोळ्यात पाहिलं आणि सांगितलं की पुन्हा तू विचार गुच्छमता, कुठले प्रश्न आहेत तुझे. पुन्हा गुच्छमत सांगू लागला की तथागता मला तू हे सांग, हा सूर्य कोणी निर्माण केला, हे चंद्र कोणी निर्माण केले, हे पृथ्वी कोणी निर्माण केली, वारा आला की झाडाची पानं हलतात, हे ब्रह्मांड कोणी निर्माण केलं, हे नदी नाले जंगल हे कोणी निर्माण केलं. तथागताने पुन्हा त्याच्या डोळ्यात पाहिल्याने सांगितलं की गुच्छमदा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याजवळ आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळही देणार आहे. ठीक आहे, पण तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी माझ्या मनावर छोटासा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं आधी तो उत्तर नाही. गुच्छमत्ता गर्विष्ठ होता, पंडित होता, त्याने मोठ्या अभिमानाने विचारलं का विचार तथागता काय तुझा प्रश्न आहे. तथागताने त्याला प्रश्न केला. तथागताने त्याला असा प्रश्न केला की गुच्छमदा तू मला हे सांग की तू जे मला हे 14-15 प्रश्न विचारलेले आहेत, या प्रश्नांमध्ये तुझ्या भुकेचा, तुझ्या निवाऱ्याचा, तुझ्या आश्रयाचा, तुझ्या नात्यागोत्याचा, करुणेचा, मायेचा, मैत्रीचा कोणता प्रश्न आहे. गुच्छमदाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि खरंच अरे हे सगळे प्रश्न मी निरर्थक प्रश्न विचारले, प्रश्न जीवन जगण्याचे हे आहे. मित्र हो, मी तुम्हाला कथा यासाठी सांगितली, बुद्धांनी काय, कबीरांनी काय, महात्मा फुल्यांनी काय किंवा बाबासाहेबांनी काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या आधी सोडून दिली आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला दिली आहे. कोणतेही उत्तर आहेत की 56 सालानंतर आपण जे धम्मदीक्षा घेतली, त्या धम्मदीक्षेतून जी नवीन प्रश्न निर्माण झाले त्या नवीन प्रश्नांची उत्तरं आपण शोधली, त्या संघर्षांमध्ये मनवाद अधिक बोकाळत गेला आणि त्यातूनच नामांतरासारखा संघर्ष उभा राहिला. अजूनही संघर्ष संपलेले नाहीत. आपल्यासमोर अजून राजकीय संघर्ष आहे, सांस्कृतिक संघर्ष आहे, सामाजिक संघर्ष आहे, आर्थिक संघर्ष आहे. या सगळ्या एकीकडे बघा की ज्या ब्राह्मण वर्गाला गेल्या 10,000 वर्षांची परंपरा आहे, त्या 10,000 वर्षांच्या परंपरेच्या समांतर आपली 66 वर्षांची परंपरा आहे. काय परंपरा आहे आपली आपण विचारू शकतो. रामायणावर चर्चा करायची आम्ही तयार आहोत, महाभारतावर चर्चा करायची आम्ही तयार आहोत, जगातल्या कुठल्याही तत्त्वज्ञानावर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. हे 56 सालानंतरचं धर्मांतरांचं हे जे साध्य आहे, लक्ष्य आहे, हे सांस्कृतिक अवस्थांतर आहे, त्याच्याकडे आपण. पण दुर्दैवाने या 10-12 वर्षांच्या कालखंडामध्ये
शत्रू अधिकच प्रबळ होत आहे. आणि हा शत्रू तुमच्या घरात घुसलेला आहे, तुमच्या पोटात घुसलेला आहे, तुमच्या अंगणात आलेला आहे, आजूबाजूला आहे, पण शत्रू आपल्याला कळत नाही. हा शत्रू भयंकर आहे. या शत्रूला जर गाळायचं असेल तर तुम्हाला शत्रू सारखंच वागलं पाहिजे. तो शिव्या देतो, आपण शिव्या दिला पाहिजे. तो हात उगारतो, आपण हात उगारला पाहिजे. तो तलवार उगारतो, आपणही तलवार उगारली पाहिजे. मग तुम्ही असं म्हणाल की बुद्धाने अहिंसा करुणा काय सांगितलं? बुद्धाने हेही सांगितलं ना. बुद्धाने मध्यम मार्ग तो सांगितला आहे. त्या मध्यम मार्गामध्ये सगळं येतं. बाबासाहेबांनी बुद्धाने धम्ममध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की शत्रूशी तुम्हाला 2 हात करायचे असेल तर तुम्ही 2 हात करू शकता. शत्रूशी तुम्हाला बौद्धिक पातळीवर भांडायचं असेल तर बौद्धिक पातळीवर भांडू शकता. आम्ही नामांतराच्या लढ्यात या दोन्ही पातळ्यांचा उपयोग केलेला आहे. एक उदाहरण सांगतो, म्हणजे गौरवीकरण नाही. अमरावतीमध्ये 6 डिसेंबरला प्रचंड मोर्चा निघाला. 90,000 लोक दररोज त्या मोर्चामध्ये. आम्ही 4-5 पोरं, भीमराव वैद्य, मी, रमेशचंद्र कांबळे, कवाडे सरांचा उल्लेख केला ना, त्या धम्माचे आम्ही स्मरणाचे होतो, आम्ही लघुप्राण्याचे होतो त्या काळातले. मोर्चा निघाला आणि एक पोलीस ऑफिसर मध्येच मोर्चात घुसला. पोरांनी काय केलं, त्याला पकडलं. आणि कारण तो संघर्ष एवढा प्रचंड होता की पोलिसांपेक्षा आमच्याजवळ जास्त दारोडा होता. त्यामुळे पोलीस काहीच करू शकले. ह्या सगळ्या प्रसंगाचा मी स्वतः साक्षीदार आहे. खूप काम केलं या नामांतराच्या लढ्यामध्ये. इतकं काम झालं आहे की संबंध आयुष्य नाही त्यामध्ये खर्च झाला असं सांगतो. पण मित्र, जसं शस्त्राचा कारखाना करणारा एक भाग असतो, शस्त्र विकत घेणारा दुसरा भाग असतो, शस्त्र चालवणारा तिसरा भाग असतो आणि शस्त्रातून पाय सलामत बाहेर पडणारा 4था भाग असतो. अशा प्रकारची तुम्हाला युद्धनीती असल्याशिवाय हे संघर्ष आपले संपणार नाही. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.